रात्री जर ही खिडकी बंद केली असती तर आता ही अशी वेळ आली नसती. तर रामकृष्ण मंडळी, कसे आहात सर्वजण? तर मी तुमचा लाडका विश्वजित कंसे. तर मी आलोय पुण्यामध्ये रोजगारासाठी, काहीतरी काम करण्यासाठी. तर आज होता सुट्टीचा दिवस, म्हणजे आपल्या विश्रांतीचा दिवस. सकाळी उठल्यानंतर टेरेसवर गेलो, मस्तपैकी विटॅमिन डी वरनं पडत होतं, त्याचा आस्वाद घेतला. एका मनाला प्रसन्नता वाटली, चांगलं वाटलं. काल झोपताना संध्याकाळी जर खिडकी बंद केली असती ना, तर माझा घसा असा बसला नसता. हॅलो ते पण वेळ प्रसंग पडू शकतो, म्हणून मी आपलं घसा बसतोय म्हणून कॉप्सिल ठेवतो माझ्या बॅगेमध्ये. एक गोळी खाली, जरा थोडा फरक वाटला, म्हणजे चांगला फरक पडतो. त्यानंतर विचार आला की अरे दुपारचं जेवणाचं काहीतरी नियोजन लावलं पाहिजे. असं मोड भिजवून ठेवलेलं असते, त्यामध्ये मूग असतं, हरभरा असतं, शेंगदाणा असतं, मटके असतं, हे सगळ्यांचं मिक्सचर करून भिजवून ठेवतो. 1-2 दिवसानंतर ते खाण्यासारखं योग्य राहतात. परंतु मला झालता आज वेळ. त्यामध्ये कसं की वेळ झाल्यामुळे जे मोड आलेलं होतं ना, ते थोडं वाळलेलं, सुकलेलं, त्यामुळे ते खाण्याचं योग्य नव्हतं. म्हणून त्याला टाकलं डस्टबिन मध्ये. कारण आयुष्यामध्ये कधी पण माणसाला एखाद्याची गरज नसली तर ते माणूस कचरा कोणीतरी टाकून देतं, तिची त्याला लायकी दाखवून देतं. मग ही गोष्ट मोड्याची होती, नाही की कोणत्या माणसाची होती. कधी पण एखादा पहिला ऑप्शन नसला तर ऑप्शन बी सतत असावा, म्हणून रूमवर होतं बटाटो. मस्तपैकी त्याच्यावर असं सालपट काढला, त्याच्यानंतर ना त्याला असं बारीक 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 कट केलं, कांदा कट करून ठेवलेला, टोमॅटो कट करून ठेवलेला, मस्तपैकी तेल टाकलं, त्याच्यामध्ये मोहरी टाकली आणि बेटी एकदम कडक झालतं बघ जेवण दुपारचं. जाऊन दे दणका उचळून. आणि किती पण जेवण कसं बिन होती, आपल्या हातचं असलं का नाही, एखाद्या टॉपच्या हॉटेल मधल्या जेवणाला बिन झक मारत असलं आपण जेवण टॉप करतो. तुम्ही कधी स्वतः जेवण बनवलंय का? बनवलं असणार तरी पण मला कमेंट करून सांगा कोणती तुम्ही भाजी बनवलेली.